लहानपणी निघून गेले ना की आम्हाला आईचं प्रेम काय कळावं, परंतु जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची किंमत ओळखा. ज्याला नसतील त्यांचा तर विषय सोडूनच द्या, परंतु ज्यावेळी आम्ही दुसऱ्याची आई बघतो ना त्यावेळी महाराज आम्हाला आमचा विचार येतो की अरे आमच्या आईसाठी आम्ही काय केलं आणि काय करायला पाहिजे होतं का. कारण साधू संत सांगतात ही आई हा पांडुरंग परमात्मा आमच्या विश्वामध्ये यावा. आज आमचं जीवन फक्त विठ्ठला करता माय बापू आम्ही जीवन व्यतीत करावं. ज्ञानोपराय तुकोपरायांनी सुद्धा ही शिकवण आम्हाला घालून दिली. आईला भेटायला जाताना महाराज काय आनंद असतो. ज्यावेळी ही आई आमची वाट बघत असते ना त्यावेळी दारात आलेल्या मुलीला पाहिलं की आईच्या डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात होतं. याला म्हणावं प्रेम आणि याला म्हणावं माय बापू आपुलकी. म्हणून विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती आमचे आई आणि वडील आहेत. अजून काय सांगावं. रुक्मिणी मातेला एकदा देवाने सांगावं. ज्ञानोबाने निघाले बरं का, ज्ञानोबाने निघाले महाराज. पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यातनं अश्रू चालू होते. माईबाप रुक्मिणी मातेने विचारावा हो या पृथ्वी तलावरती तुमचे असे असंख्य भक्त येऊन गेले परंतु कधीही तुमच्या डोळ्यामध्ये मी पाणी आजपर्यंत पाहिलेलं नाही हो. रुक्मिणी मातेने विचारलं. देवाने सांगितलं ग रुक्मिणी अनेक असंख्य भक्त या पृथ्वी तलावरती येऊन गेले परंतु माझ्या ज्ञानोबरायासारखा भक्त आजही नाही, इथून पुढे होणं अशक्य. अरे हे पाणी माझ्या ज्ञानोबराया करता आहेच आहे परंतु या बाळाला जन्म देणारी ती आई आणि आईची पूस कोणत्या तत्वाची असेल आणि किती श्रेष्ठ असेल ना याचा विचार येतो. त्यावेळी मला साधू संतांनी सुद्धा मुलांना धन्यवाद दिलेच दिले परंतु श्रेष्ठत्व हे आई वडिलांपर्यंत जावं आणि त्या आई वडिलाचा उदो करावं. तुकोबराय अभंगामध्ये सांगून जातात. धन्य माता पिता